मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की सोयाबीन आणि कपाशीसाठी शेतकरी बांधवांना 5,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि यासाठी ई-केवायसी करणं गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांकडे 20 गुंठे जमीन असेल तर 1,000, 40 गुंठे जमीन असेल तर 2,000, 60 गुंठे जमीन असेल तर 3,000, 80 गुंठे जमीन असेल तर 4,000 आणि 100 गुंठे जमीन असेल तर 5,000 अशा पद्धतीनं 5,000 रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. ई-केवायसी करण्यासाठी एकतर तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकता. परंतु ह्या दोन्हीकडे जर तुम्हाला जायचं नसेल, तुमच्या आधारला जर मोबाईल लिंक असेल तर अगदी घरी बसून देखील तुम्ही ही ई-केवायसी करू शकता. पर्याय आणि ऑप्शन सेम आहे, प्रोसेस अगदी सेम आहे, फक्त त्या ठिकाणी इंटरफेस चेंज होतो. जी प्रोसेस आपण आता या ठिकाणी दाखवणार आहे अगदी तीच प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता. चला तर आता थोड्या वेळ न दवडता जाणून घेऊयात की ई-केवायसी कशी करावी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शासनाने या ठिकाणी एकदम क्लिअर अशा गाईडन्स दिलेल्या आहेत की तुम्हाला जर ई-केवायसी करायचं असेल तर 25 सप्टेंबर 2024 अखेर ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी गायडन्स क्लिअर दिलेला आहे की https://scagridbt.mahit.org या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे जर तुमची अजूनही ई-केवायसी झालेली नसेल तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमची ई-केवायसी करता येणार आहे. आणि जर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक त्यांचे लॉगिनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करतील. तसेच या ठिकाणी दिलेलं आहे बघा, तसेच शेतकरीसुद्धा या पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात CSC जाऊन या ठिकाणी ई-केवायसी करू शकतात. म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही स्वतः ही ई-केवायसी करू शकता आणि 5,000 रुपये अनुदान मिळू शकता. अर्थात तुमचं क्षेत्र किती आहे याच्यावर हे अनुदान डिपेंड आहे. परत एकदा सांगतो की जर तुम्हाला 20 गुंठे जमीन असेल तर 1,000 मिळेल, 40 गुंठे जमीन असेल तर 2,000, 60 गुंठे जमीन असेल तर 3,000, 80 गुंठे जमीन असेल तर 4,000 आणि 100 गुंठे जमीन असेल म्हणजेच 1 हेक्टर असेल तर 5,000 मदत या ठिकाणी मिळणार आहे. चला तर आता थोड्या वेळ दवडता जाणून घेऊयात ही ई-केवायसी स्वतः कशी करावी. सगळ्यात अगोदर या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी लॉगिनचे ऑप्शन आहेत, एक लॉगिन आणि एक डिसबर्समेंट स्टेटस. तर या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता या ठिकाणी लाभार्थ्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेसेज सेंड इफ युजर एक्झिस्ट इन डाटाबेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर OTP विल बी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर या ठिकाणी आता एक OTP आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती. हा OTP तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि गेट डेटा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. हे बघा या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही अगदी सविस्तर या ठिकाणी बघू शकता. हीच केवायसी तुम्हाला मोबाईलवरून देखील करता येणार आहे. मोबाईल फक्त जो इंटरफेस आहे तो कसा दिसेल तर असा दिसेल बघा. या ठिकाणी अशा प्रकारचा हा इंटरफेस दिसेल. हे बघा हा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि अशीच प्रोसेस तुम्हाला सेम मोबाईलवरती करायची आहे. तर या ठिकाणी सबमिटेड बाय सेल्फ ई-केवायसीचं जे स्टेटस आहे ते आलेलं आहे. सबमिटेड बाय सेल्फ, सबमिट डेट 27/9/2024 या ठिकाणी झालेली आहे.